हॅलो फ्रेंड, कशी आहेत सगळी? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आणि आज मी जात आहे माझ्या गावी कोकणात चिपळूणला. आणि तुतारी ट्रेनने मी आज प्रवास करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता गर्दी आज ठीकठाक आहे. एवढी पण जेवढी गर्दी असते तेवढी आज गर्दी दिसत नाही. मी वरच्या सीटवर बसलो आहे. फायनली मी 5:30 वाजता चिपळूणला उतरलो आहे. हॅलो फ्रेंड्स, अशा प्रकारे मी चिपळूणमध्ये पोचलो. आताच थोड्या वेळ जर 5:30 वाजता मी चिपळूणमध्ये आपण तुतारी एक्सप्रेस आज गाडी वेळेत होती. आज इकडे पाऊस खूप आहे. आणि आता थोड्याच वेळात मी माझ्या गावामध्ये जाणार आहे. सगळे तुम्ही मस्तच असाल. आणि आज आपण आलो आहे ते म्हणजे माझ्या गावी. माझ्या गावाचं नाव आहे तळवट जावळी. आणि खूप दिवसानंतर आपण गावी आलो आहेत. आणि माझ्यासोबत माझे भावंड पण आहेत. आणि आज आपण आपला गाव टूर करणार आहेत. चला तर मग. कर्णधार आपले काय नाना, कशी आहात? मजेत ना? काय मग काय सांगाल तुम्ही? पाऊस नाही, काय नाही, आपली शेतीची लांबणीवर गेली. तर तुम्ही काय सांगाल? दुष्काळ गाव. पण कुठेतरी जाऊया ना. अरे इतर ऑपोजिट टीमला 15-9 ह्या वेगाने तो हरवतोय. मला पण आपण पाहू शकतो हे आहे आपलं कृष्ण मंदिर. कृष्ण मंदिराचं काम सध्या बंद आहे. आणि आपली ही वहाल आणि वहालेला पण पाणी आलं. इसं वाकडीच होतं तरी बरमोडा फक्त चाललंय. आणखी पण काय ना भाऊ, आपले फोटो तिथे काढायचे, त्यांच्या फोटोला स्टोरीला ठेवायची आहे. आमच्या गावातील दुकान. तळवट गावी संघाचे मालक दाखवा तिकडे. त्यांचं नाव सत्कार बंधू, काय म्हणशील मग तू? तुला कसं वाटतंय गावाला येऊन तुला कसं वाटतंय? गावाला आलोय, मला एवढं प्रसन्न वाटतंय की मी ते शब्दात व्यक्त नाही करू शकत. एवढं भारी वाटतंय. पाऊस, आपली नदी, दुकान, इथे लोक बसतात येऊन रोज संध्याकाळी. बरोबर. एवढं भारी वाटतं. तेच आहे आपल्या मुंबईच्या रोजच्या धावपळीमध्ये. हे 4 दिवस कुठे सुखाचे भेटतात, तसे आपले डोंगर, आपली हे प्रसन्न वाटतं. आपल्या गावच्या शांतता, देऊळ शांत, मेन म्हणजे शांतता. आणि भावंड भेटतात आपली. Yes. जसे आर्यन सकपाळ पण आपले भाऊ आज दुपारी आलेले आहेत. कधीपासून आमचं प्लॅनिंग ठरलेलं की आपण भेटूया पण आम्ही मुंबईला जवळ राहून सुद्धा पण आम्ही कधी आमची भेट होत नाही. मग आमच्या साईडला राहतो पण आम्ही कधीच आमची भेट होत नाही. कारण म्हणजे आर्यन सकपाळ, तुम्ही काय बोलाल? काय सगळ्यांना कामामध्ये व्यस्त असतात, त्यामुळे जास्त आता भेट. नक्कीच आपण अजून एक प्लॅन करूया. आणि आता उद्याचं पण आम्हाला जायचं. तळवट जावळी झोलाई देवीचं मंदिर 3 वर्षांनी एकदा होणारं उद्घाटन. तुम्ही पाहू शकता आपल्या पूर्वी म्हणजे प्राचीन बैलाची ज्योत असायची. आणि पहिली पिढी, आताची ही दुसरी पिढी, आताची आधुनिक पिढी, शिक्षित पिढी. ठीक आहे, स्मार्ट वर्क आहे. पहिल्या काळातले काय
पण जी मजा ह्याच्यामध्ये होती ती ह्याच्यात नाही, ती आधुनिक पिढीत मजा नाही. त्या आधुनिक यंत्रात मजा नाही. पावसामुळे तुम्ही बघू शकता पूर्ण केलेली त्याची स्वतःची वाट. जमीन खचलेली आहे. तरी धरणावरती जो कोण येणार असेल त्यांनी सावधगिरीने, कारण दगड पण सगळ्या गुळगुळीत झालेले आहेत. कॅमेरा बघ ना. तर तुम्ही पाहू शकता की आपल्या तळवटचं धरणाचं पाणी हे वाढलेलं आहे. तुम्ही मागे मे मध्ये बघितलं असाल की हे पूर्ण पाणी आटलं होतं, पण जो सुरुवातीला जुलैचा जो पाऊस पडला त्या पाण्यामुळे हे सगळं पाणी पुन्हा एकदा भरलेलं आहे. आणि हे तळवट धरण हे म्हणजे तळवटचं एक शान आहे, एक पर्यटन म्हणून एक प्रसिद्ध आहे. त्या धरणावरती खूप लांबून लांबून लोक पर्यटनासाठी येतात. तर ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. पाण्याची पातळी वाढली ना रे. तेव्हा तर काहीच नव्हता. पूर्ण झाड बघ. वरून पण जर पाणी असतं तर कसं पाण्याची पातळी जरा कमी झाली आहे, म्हणून उडी मारायला थोडं भीती वाटते. मार ना एकदा, बघू ना कसं आहे. नको, या बघ दगडा दिसतंय. दगडाला लागलं तर त्यांना त्रास. यस यस. जा पुढे जा खायला. मी इकडची व्हिडिओ करतो. तुम्ही पाहू शकता आपण धरणाच्या अपोजिट साईडला, म्हणजे आपलं एक्झॅक्टली जे समोरचं आहे आणि त्याच्याबरोबर अपोजिट साईडला आपण इकडे आलेले आहेत. माझ्यासोबत आहेत आर्यन सकपा आणि बदलापूरवरून खास आलेले आहेत ते म्हणजे आपले बंधू सकपा. बंधू सकपा, काय बोलाल तुम्ही? तुम्हाला कसं वाटतंय आपलं तळवटचं धरण पाहून? पहिल्यांदा आम्ही धरणाच्या ह्या साईडला आलोय, म्हणजे अपोजिट साईडला, तर त्यामुळे इकडे येऊन खूपच भारी वाटतंय. यस. जंगल, झाडं, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आपल्याला बघायला भेटतात. तुम्हाला माहितीये का आपलं इथं पहिलं जुनं मंदिर होतं ते आता म्हणजे पहिल्यांदा इथे झाडं तरी दिसत होती. झाडं तरी दिसत होती, पण आता जसं डोंगर दरी आल्यामुळे त्यामुळे ते सगळं झाडं, पाणी बिनी सगळं ते हे जमीनदोस्त झालेलं आहे. अच्छा. आतमध्ये चिखल झालेलं आहे, त्यामुळे जरी धरणाचं पाणी सुकलं मे महिन्यात तरी पण मी काय बोलतो बंधू सकपाळ, ऐका ना, तुम्ही हे जे आपलं जुनं मंदिर होतं इथे तुम्ही आलात का? हो, आलोय. लहानपणी एकदाच आलो होतो. मंदिर पण एकदम लहान छोटस बाजूला. आर्यन सकपाळ, तुम्ही इथे आलेलात का? आम्ही पण लहानपणीच आलो होतो. बाजूला वाहणारी नदी, तिथे विहीर, त्या विहिरीत म्हणजे एक सुंदर अशी जागा होती. एक जागा होती, निसर्गरम्य वातावरण. आणि त्यावेळेस मंदिर भरलेलं असायचं. पण जसं मंदिर त्या धरणाच्या त्या साईडला गेलंय त्यामुळे तिथे आता ना लोक येत ना काय येत. नाही, आपण समजू शकतो की आता आपल्या गावामध्ये सध्या लोक कमी आहेत, त्याच्यामुळे कसं जास्त करून म्हातारे असल्यामुळे लोकसंख्या पण कमी होत चालली. बरोबर. त्या पिढीत त्याप्रमाणे आपल्याला काहीतरी पुढे विचार, म्हणजे आपल्या तरुणांना याचा विचार केला पाहिजे की म्हणजे जास्तीत जास्त तरुण आपल्या गावात कशी येईल हे आपल्यालाच त्याचा विचार केला पाहिजे. काय बोलला अरे? हॅलो फ्रेंड्स, आणि अशा प्रकारे इथे या नदीमध्ये एका म्हशीचं रेडकू वाहून आलंय, त्याचं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी खास बंटी पालांडे, योग्यदादा पालांडे आणि पतू पालांडे, आर्यन सकपाळ, सूरज सकपाळ
प्रयत्न करत आहेत त्यांना वाचवण्यासाठी. पाण्याला खूप प्रेशर आहे, तुम्ही पाहू शकता. हे आपलं तळवट जावळीचं वझर. पाण्याचं प्रेशर पाहू शकता. तू पालांडे सकाळ सकाळ त्या म्हशीचं तुम्ही पाहू शकता. या पाण्याचं खूप रिस्की आहे आणि ते ऑपरेशन करतो आहे. तू पाहू शकता. एका रेडक्याला अशा प्रकारे काढलेला आहे. चला आपण जाऊ. नशीब माया नाही आला म्हणून नाही तर वरना उडी टाकलं. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. NDRF टीमने रेस्क्यू सक्सेसफुल केलंय. रेस्क्यू त्यामध्ये आपल्या खास वाटा असणारे बंटी पालांडे, योगेश दादा पालांडे आणि पतू पालांडे आणि आर्यन सकपाळ, बंधू सकपाळ. त्यांनी खरंच एक आज चांगलं काम केलेलं आहे. दोन लहान रेडक्यांना त्यांनी जीवनदान दिलेलं आहे. परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आर्यन सकपाळ, परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. काय तुम्ही बोलाल? 2 दिवस आपण राहिलो, खूप मजा केली. 2 दिवसाचा आनंद होता. आणि आज आपण पाहिलं तर सकाळपासून खूप पाऊस पडत आहे. आज राहायची इच्छा वाटते. आज काय राहायचा प्लॅन आहे? नाही, आज काय करू शकत नाही. आज सकाळपासून फुल पाणी आहे आणि आम्ही पण निघालो आहे बॅक टू मुंबई. काय करतोस तू? आपल्याकडे म्हणणार चांगलं मस्त आपल्या गावाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.